स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर NA प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. शिर्डीतील बहुचर्चित जमीन बळकावणे आणि सावकारी प्रकरणात शिर्डी पोलिसांनी मुख्य आरोपी अशोक खरात याला अटक केली. बुधवारी अत्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्तात खरातला राहता न्यायालयात हजर करण्यात आला. शिर्डी ते राहता या 7 किलोमीटरच्या मार्गावर पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला होता. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळाली. फिर्यादी रावसाहेब गोंदकर यांची जमीन व्यवहारात फसवणूक केल्याचा आणि बेकायदेशीर सावकारीचा ठपका अशोक खरातवर ठेवण्यात आला. 5.52 कोटी रुपयांचा हा व्यवहार वादाच्या भोवऱ्यात सापडला. यामध्ये व्याजाचा दर आणि जमिनीच्या मालकी हक्कावरून गंभीर आरोप करण्यात आले. सरकारी वकील गौरव गोरडे यांनी आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी करताना न्यायालयात महत्त्वाचे मुद्दे मांडलेत. हा केवळ जमिनीचा व्यवहार नसून 2% व्याजानं पैसे देऊन फसवणूक केल्याचा गंभीर गुन्हा आहे. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात सध्या फरार आहे. या कटात तिचा सहभाग तपासणं आवश्यक आहे. आरोपीने तशाच प्रकारे इतर कोणाचे व्यवहार बळकावलेत का, त्याचे सहकारी कोण आहेत याचा तपास होणं बाकी आहे. अशोक खरात यांच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळून लावत हा व्यवहार कायदेशीर असल्याचं सांगितलंय. त्यांनी मांडलेले मुख्य मुद्दे: फिर्यादी गोंदकर हे कर्जबाजारी असल्यानं त्यांनी स्वामीजीने 5.52 कोटींचा जमिनीचा व्यवहार केला होता. खरात हे गेल्या 18 मार्चपासून यासाठीच्या ताब्यात असल्यानं त्यांना पत्नीच्या ठावठिकाण्याबद्दल माहिती असणं अशक्य आहे. केवळ जुन्या वादातून आणि इतर गुन्ह्यांचा आधार घेऊन खरात यांना जाणीवपूर्वक गोवण्यात येत आहे. शिर्डी पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं की या व्यवहारातील गुंतागुंत सोडवण्यासाठी खरातची सखोल चौकशी करणं गरजेचं आहे. या प्रकरणातील आरोपी क्रमांक 5 तांबे हा या गुन्ह्यात महत्त्वाचा दुवा किंवा साक्षीदार ठरू शकतो. त्या दिशेने तपास सुरू आहे. न्यायालयानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर खरात याला पोलीस कोठडी सुनावली. या कारवाईमुळे शिर्डीतील भूमाफियांच्या धाबेत दणाणलेत. तपासात आणखी मोठी नावं समोर येण्याची शक्यता वर्तवली. अशोक कुमार खरात यांना आज आणलेलं होतं, जे 4 एकर जमीन घोटाळा प्रकरणी आणलेलं होतं. त्या संदर्भाने पोलिसांनी 7 दिवस पोलीस कस्टडी मागितली, पैकी कोर्टाने 5 दिवस PC दिलेली आहे. आता मी ते जास्त सांगू शकत नाही, फक्त इन्व्हेस्टिगेशन अजून चालू आहे. तर तुम्हाला आज सांगतो की 9/5 पर्यंत PC दिलेली आहे. ते नाशिकचे वकील होते, त्याबद्दल मला जास्त सांगता येणार नाही आणि जास्त आम्हाला बोलता येणार नाही. फक्त माझं नाव ॲडव्होकेट गौरव गोरडे आहे. तुम्ही जास्त बोलू शकत नाही. 5 दिवस PC दिलेली, 9/5 पर्यंत. धन्यवाद.